Next point, uniform circular motion from the laws of motion topic. So let's try this. The speed of the tip is constant. Here, firstly, observe the tip of the second hand of a clock. What can you say about its velocity and speed? The speed of the tip is constant, but the direction of its displacement and therefore its velocity is constantly changing. As the tip is moving along a circular path, its motion is called uniform circular motion. तर विद्यार्थ्यांनो की घड्याळीचा सेकंड हँड जो आहे आपण फिरताना पाहतो. घड्याळीचा सेकंड हँड जो आहे हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ॲक्च्युअल कोणतीही वस्तू ज्यावेळेस सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होते, मोशन दाखवते, त्यावेळेस त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. पण या ठिकाणी युनिफॉर्म हा एक शब्द आपण वापरतोय. युनिफॉर्मचा अर्थ की या ठिकाणी त्याची स्पीड ही कॉन्स्टंट आहे. स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे प्रत्येक इक्वल टाईम इंटरवलमध्ये सेकंड हँड हा इक्वल डिस्टन्स कवर करतो. बट इट्स व्हिलॉसिटी गोज ऑन चेंजिंग बिकॉज व्हिलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इट इज हॅव्हिंग मॅग्निट्यूड बट इट्स डिपेंड्स ऑन द डायरेक्शन. या ठिकाणी व्हिलॉसिटी जी आहे ही चेंज होते कारण त्याची डायरेक्शन जी आहे सेकंड हँडची सर्क्युलर पाथमध्ये मोशन करत असताना सर्क्युलर मोशन करत असताना त्याची डायरेक्शन चेंज होते, त्यामुळे व्हिलॉसिटी चेंज होत असते. बट द स्पीड ऑफ द सेकंड हँड रिमेन्स कॉन्स्टंट. सो दॅट द स्पीड ऑफ द टिप इज कॉन्स्टंट. या ठिकाणी लक्ष द्या, द स्पीड ऑफ द टिप इज कॉन्स्टंट बट द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट and therefore its velocity is constantly changing. As the tip is moving along a circular path, its motion is called uniform circular motion. Velocity constantly change होते but the speed of the tip is constant, so that this is known as uniform circular motion. Try out and think about it. See here again another activity is given. Draw a rectangular path as shown in figure. या ठिकाणी आपण एक रेक्टँग्युलर पाथ काढतोय ॲज शोन इन फिगर. समजा इथून सुरुवात केली रेक्टँग्युलर पाथमध्ये, तर आपल्याला किती वेळेस टर्न घ्यावा लागतो? 1 2 3 and 4 times वी हॅव टेक दिस टर्न. प्लेस द टिप ऑफ युअर पेन्सिल ऑन द मिडल ऑफ एनी साइड अँड द स्क्वेअर पाथ अँड ट्रेस द पाथ. नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन वाईल ट्रेसिंग कम्प्लीट पाथ. तर ज्यावेळेस आपल्याला रेक्टँगल काढायचा असतो, देन वाईल ट्रेसिंग द रेक्टँग्युलर पाथ वी हॅव टू चेंज द डायरेक्शन 4 times. 1 2 3 4 या पद्धतीने आपल्याला डायरेक्शन चेंज करावी लागते. नाव रिपीट दिस ॲक्शन फॉर पेंटॅगोनल, हेक्झॅगोनल, ऑक्टॅगोनल पाथ अँड नोट द नंबर ऑफ द टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन. ज्यावेळेस आपण एखादी डायग्राम फिगर काढतो, जसं ऑक्टॅगोनल, हेक्झॅगोनल आहे, पेंटॅगोनल आहे, ऑक्टॅगोनल पाथ आहे, तर त्यावेळेस आपल्याला साईड्स काढण्यासाठी ऑलवेज डायरेक्शन हे पेन्सिल्सच्या टिप्सची चेंज करावी लागते. इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ द साईड्स, सी हिअर, इफ यू increase the number of the sides of the polygon, make it infinite, how many times will you have to change the direction? What will be the shape of the path? This shows that as we increase the number of the sides, सपोज आपण हे जे साईड्स इन्क्रीज केले, आता या ठिकाणी आपण पेंटॅगोनल काढला, या ठिकाणी हेक्झॅगोनल शेप घेतलेला आहे, जितक्या साईड्स आहे तितक्या वेळेस आपल्याला टर्न या ठिकाणी घ्यावा लागतो. सपोज आपण इन्क्रीज द नंबर ऑफ साईड्स हे इन्क्रीज केल्या, इन्फानाईट साईड इन्क्रीज केल्या, तर आपल्याला काय मिळेल? एक नवीन फिगर मिळेल, ज्याला आपण काय म्हणतो? सर्कल मिळतोय. See here, this shows that as we increase the number of the sides, we have to keep changing the direction more and more times, and we increase the number of the sides to the infinity, the polygon becomes a circle. जर आपण साईड्स हे नंबर ऑफ साईड्स जर इन्क्रीज केल्या इन्फिनिटी टाइम्सला, तर हा जो पॉलिगॉन आहे हा कशामध्ये चेंज होतो? एक टाईपच्या सर्कलमध्ये चेंज होतो. When an object is moving with a constant speed along a circular path, the change in the velocity is only due to the change in the direction. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह करतो, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह करतो, त्यावेळेस त्याच्या व्हिलॉसिटीमध्ये चेंज होते ड्यू टू द डायरेक्शन. आता समजा ऑब्जेक्ट हा इथे आहे, तो सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह करतो, त्याच्या व्हिलॉसिटीमध्ये चेंज कशामुळे होते? डायरेक्शनमुळे. कारण जेव्हा ऑब्जेक्ट हा इथे असतो त्याची डायरेक्शन इथे असते. वेन ऑब्जेक्ट इज हेअर, डायरेक्शन इज हेअर. वेन ऑब्जेक्ट ॲट दिस पोझिशन, द डायरेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट इज हेअर.
so that there is a change in the velocity due to the direction. Hence, it is an accelerated motion. When an object moves with constant speed along a circular path, the motion is called uniform circular motion. What is given here? When an object moves with constant speed. एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होतो. कॉन्स्टंट स्पीड म्हणजे काय की तो इक्वल डिस्टन्स कव्हर करतो इक्वल टाईम पिरियडमध्ये. तर अलॉंग अ सर्क्युलर पाथमध्ये जर तो मूव्ह होत असेल तर अशा मोशनला काय म्हणतो आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? वेन अन ऑब्जेक्ट moves with a constant speed along a circular path, the motion is called uniform circular motion. Example, the motion of a stone in a sling or that of any point on a bicycle wheel when they are in uniform motion. If an object moving along a circular path of the radius r takes time t to come back to its starting position, its speed can be determined using the formula given below. Suppose an object is there and which is moving along a circular path. See here, this is an object and it is moving along the circular path having a radius. This is the center of the circle and its radius be small r. Takes time t. For completing one circular path, this object takes time t to reach its starting point. This is starting point for an object and this is also the final point of an object. ते एक राउंड कंप्लीट करण्यासाठी ऑब्जेक्टला टाइम टी एवढा कालावधी लागतो. इट्स स्पीड कॅन बी डिटरमाइंड बाय. स्टुडंट, वी नो दॅट दिस फॉर्म्युला फॉर स्पीड इज नथिंग बट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट डिवायडेड बाय टाइम. Here distance traveled by an object, the object performing uniform circular motion, so distance traveled by an object is equals to the circumference of the circle. And what is the time? Time is nothing but the small t. या ठिकाणी टाइम आपण स्मॉल टी घेणार आहे. सो स्पीड इज इक्वल टू circumference divided by time. Here circumference of the circle 2 pi r and time t. So radius of the circle, या ठिकाणी स्मॉल r जो दिलेला आहे तो रेडियस ऑफ द सर्कल. इन दिस वे we can calculate the speed of an object when it performs the uniform circular motion. So students, we have complete this point, uniform circular motion. Thank you.